काही महत्त्वाच्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये होणार आहेत। आपल्यालाही भुजबळ साहेबांनी मगाशी सांगितलं तसे मोठे मोठे प्रकल्प। मित्रांनो, मी राज्याचा जवळपास 7-8 वर्ष आतापर्यंत अर्थमंत्री राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपली आवक किती आहे, आपली जावक किती आहे, खर्च किती आहे, प्रशासनावर किती आहे, पेन्शन आणि पगारावर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तोंडपाठ आहेत। त्याच्यामध्ये इथं दिलीपरावांनी पण 1 वर्ष अर्थ विभाग सांभाळला आहे, तटकरे साहेबांनी पण 1 वर्ष अर्थ विभाग सांभाळलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला हे काही नवीन नाहीये, पण आपल्याला उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्पात आपण काही सूचना केलेल्या आहेत, त्याचाही निश्चितपणे आपण विचार करतोय। ते उद्याच्याला बजेट पेश झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल। आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील कापूस, सोयाबीन, दूध आणि कांदा, त्या कांद्यानी तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं। अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या, रवींद्रजी पडल्या। त्याला एकमेव कारण म्हणजे इतर पण कारणं आहेत मी घेतली, पण त्याच्यात कांदा हे महत्त्वाचं कारण होतं। आम्ही पण त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय, त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणारच आहे आणि तो आपण काढतोय। त्याहीबद्दल आपण काळजी करू नका, कारण त्याचा फटका नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांना जिथं कमी पाणी असतं अशा पद्धतीनं तिथं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, एकंदरीतच